माझ्या नागपूरकरांनो, मी दीक्षाभूमी बोलते। आजवर तुम्ही कायम माझा मान राखत आलात, पण आज तुमच्या समोर मी माझं म्हणणं मांडतेय। माझी अवस्था ही गेल्या 10 वर्षात फारच वाईट होऊन गेलेली आहे। ज्यानं आपल्याला भाकर दिली, मान दिला, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 साली बौद्ध धम्माची दीक्षा इथंच घेतली। बाबासाहेबांनी यावेळी प्रतिज्ञा आपल्याला दिली। या प्रतिज्ञेचा अर्थ होता तो एकता जपा आणि समानता राखा। पण आपल्या बाबासाहेबांची ही एकतेची शिकवण आणि समानता दिल्लीतल्या त्या वेगळ्या विचारांकडून आता चिरडून टाकण्यात येते। आपण भीमाची, आपल्या बाबासाहेबांची लेकरं आहोत। आपल्या बाबासाहेबानं या देशाला संविधान दिलं, आपल्यासारख्या प्रत्येक उपेक्षित समाजाला अन्यायापासून दूर नेलं, संविधानानं आपलं रक्षण केलं। हे भाजपवाले याच संविधानाला संपवण्याचं बोलतायत। माझ्या इथं येऊन दीक्षा घेणारे सगळे अनुयायी हे याच संविधानानं बांधले गेलेत। पण जर संविधानच या भाजपवाल्यांकडून संपवण्याचा डाव आखला जात असेल तर मग माझं अस्तित्व तरी काय? संविधान काढून टाकण्याची भाषा करणारी ही मंडळी एक दिवस तुमच्या या दीक्षाभूमीलाही संपवण्यासाठी मागे पुढे बघणार नाही। आता मला वाचवणं लेक हो तुमच्या हातात आहे। ज्या बाबासाहेबांनी संपूर्ण जगाला माझ्याच याच आवारातून संदेश दिला, त्या विचाराला मारून टाकणाऱ्या या भाजपवाल्यांना वेळीच रोखा। सत्तेतील ही हुकुमशाही विचारधारा थोपवणं तुमच्या हातात आहे। विचार करा लेक हो, विचार करा। आज तुमची दीक्षाभूमी तुमच्या पुढं न्याय मागतीये।